डिअर स्टुडंट, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर लर्न फार्मा नॉलेज विथ ओमकार डी. आज आपण डी फार्मसीमध्ये फार्मास्युटिकल केमिस्ट्रीचे इंट्रोडक्शन वगैरे पाहणार आहोत. आपल्याला काय काय बघायचे त्याच्यात आपण पाहणार आहोत. फार्मास्युटिकल केमिस्ट्री हा एक केमिस्ट्री आपला फार्मास्युटिकल इम्पॉर्टंट सब्जेक्ट मानला जातो फार्मसीमध्ये. त्यामध्ये आपल्याला काय बघायचे आहेत? इंट्रोडक्शन ऑफ फार्मास्युटिकल केमिस्ट्री आणि इंट्रोडक्शन ऑफ फार्मास्युटिकल प्रॅक्टिकल. त्यानंतर आपल्याला काय पहिला पॉईंट आहे इंट्रोडक्शन ऑफ फार्मास्युटिकल केमिस्ट्री. आता फार्मास्युटिकल केमिस्ट्रीमध्ये आपल्याला पहिला असतो स्कोप. काय असतो तो स्कोप? म्हणजे आपण बेसिक नॉलेज ऑफ बेसिक नॉलेज ऑन केमिकल स्ट्रक्चर. त्याचे केमिकल स्ट्रक्चरचं आपण काय नॉलेज बघणार. त्याच्यानंतर स्टोरेज कंडिशनचे आपल्याला नॉलेज बघणार. आणि त्यानंतर मेडिसिनल युजेस ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक. म्हणजे मेडिसिनल युजेस काय आहेत ऑर्गॅनिकचे आणि इनऑर्गॅनिकचे. त्यानंतर केमिकल सबस्टन्सेस आपलं काय यूज होतो ड्रग आणि फार्मास्युटिकलमध्ये ते आपण बघणार आहोत. त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय कोर्सचे त्यामध्ये आपण काय काय बघणार आहोत. केमिकल क्लासिफिकेशन काय असतात, त्याच्यानंतर केमिकल नेम काय असतात, त्यानंतर केमिकल स्ट्रक्चर काय असतात ते आपण बघणार आहोत. त्यानंतर त्यांचे फार्मसीमध्ये काय युजेस होतात, त्यानंतर त्यांचे डोस स्टेबिलिटी अँड डोस कंडिशन काय ते बघणार आहोत. त्यानंतर आपण बघणार आहोत डिफरंट टाईप्सचे फॉर्म्युलेशन. त्यानंतर डोसेस फॉर्म अवेलेबल अँड देअर ब्रँड नेम. म्हणजे ज्याचे ब्रँड नेम अवेलेबल आहेत ते आपण बघणार आहोत. त्यानंतर इम्प्युरिटी टेस्टिंग अँड बेसिक क्वालिटी कंट्रोल टेस्ट. आपण इम्प्युरिटी टेस्टिंग पाहणार आहोत आणि त्यांचे काहीचे बेसिक कोणती क्वालिटी कंट्रोल टेस्ट आहे ते आपण पाहणार आहोत. त्यानंतर कोर्स आउटकम. म्हणजे कोर्स झाल्यानंतर आपल्याला त्यामधून काय काय मिळेल त्यामध्ये आपल्याला डिस्क्राईब करता येईल की केमिकल क्लास काय असतो, त्यांचे स्ट्रक्चर काय असतात, त्यांचे केमिकल नेम काय असतो, ऑफ द कॉमनली युज्ड ड्रग. म्हणजे जे आपण कॉमन यूज करतो ॲस्पिरिन, पॅरासिटामॉल अशा, तर त्या ड्रग्सच्या आपण फार्मास्युटिकल त्याचे बोथ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक नेचरमध्ये आपण यूज होतो. त्यानंतर डिस्कस द फार्माकोलॉजिकल युजेस, डोसेस रेगिमन. म्हणजे त्याच्यामध्ये आपण युजेस काय आहे, डोसचे रेगिमन काय आहे, त्यानंतर स्टोरेज कंडिशन काय आहेत, त्यानंतर आपल्याला केमिकल सबस्टन्सेस कॉमनली यूज काय होतात ड्रगमध्ये आपण ते झालं. त्यानंतर डिस्क्राईब क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह टेस्ट आपल्याला इम्पॉर्टंट असते ते आपण त्याच्यातून शिकणार आहोत. त्यानंतर आपल्याला आहे की ब्रँड नेम काय असते, त्याचे डोसेस फॉर्म कसे असतात ते आपण कोर्स आउटकम म्हणजे कोर्स शिकणे झाल्यानंतर आपल्याला सगळा अनुभव येईल. त्यानंतर आपलं चॅप्टर वन टोटल 8 hours आहे. त्यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे? इंट्रोडक्शन ऑफ फार्मास्युटिकल केमिस्ट्री. म्हणजे आता आपल्याला फार्मास्युटिकल केमिस्ट्रीमध्ये काय इंट्रोडक्शन आहे, फार्मास्युटिकल केमिस्ट्री म्हणजे काय असते, त्याचे स्कोप आणि ऑब्जेक्टिव्ह काय असतात ते आपल्याला पाहिजे आहेत. त्यानंतर सोर्स ऑफ टाईप्स ऑफ एरर. जे सोर्स कोणते आहेत आपल्याला, त्याच्यानंतर टाईप्स ऑफ एरर येतात. त्याच्यामध्ये ॲनालिटिकल एरर, प्रिसिशन एरर, सिग्निफिकंट फिगर वगैरे आपण म्हणतो. त्यानंतर आपल्याला काय पाहिजे आहेत की इम्प्युरिटी इन फार्मास्युटिकल्स. इम्प्युरिटी इन फार्मास्युटिकल्समध्ये काय की सोर्सेस ऑफ इफेक्ट इम्प्युरिटी. म्हणजे इम्प्युरिटीचे आपल्याला सोर्सेस आणि त्याचे इफेक्ट बघायचे आहेत आपल्याला. त्यानंतर आपल्याला लिमिट टेस्ट बघायचे आहेत. त्याचे लिमिट टेस्टचे आपल्याला प्रिन्सिपल आणि प्रोसिजर लिमिट टेस्ट, क्लोराईड, सल्फेट, आयर्न आणि लिमेटल आणि आर्सेनिकचे बघायचे आहेत. त्यानंतर चॅप्टर 2 टोटल 8 hours आहे. त्यामध्ये आपल्याला पहिले काय पाहिजे? व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिस. व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिसमध्ये आपल्याला फंडामेंटल ऑफ व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिस, जे फंडामेंटल काय आहेत आपल्या व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिसचे ते आपल्याला पाहिजे आहेत. त्यानंतर आपल्याला ॲसिड बेस टायल्ट्रेशन. ॲसिड बेस कोणते टायल्ट्रेशन आहेत ते आपल्याला पाहिजे. त्यानंतर नॉन ॲक्वस टायल्ट्रेशन. नॉन ॲक्वस कोणते टायल्ट्रेशन आहेत ॲसिड, त्याचे आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. त्यानंतर आपल्याला प्रेसिपिटेशन फिल्ट्रेशन काय, कॉम्प्लेक्सोमेट्री टायल्ट्रेशन आणि रेडॉक्स टायल्ट्रेशन काय असते, आपल्याला सर्व प्रकारचे टायल्ट्रेशन सेकंड चॅप्टरमध्ये पाहिजे आहे. त्यानंतर सेकंड चॅप्टरमध्ये अजून एक पॉईंट येतो ग्रॅव्हिमेट्रिक ॲनालिसिस. त्यामध्ये आपल्याला त्याचे प्रिन्सिपल आणि मेथड पाहिजे आहेत. त्यानंतर आपल्याला चॅप्टर 3मध्ये काय पाहिजे आहे? तर चॅप्टर 3मध्ये आपल्याला इनऑर्गॅनिक फार्मास्युटिकलबद्दल माहिती घ्यायची. त्यामध्ये आपल्याला फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन, मार्केट प्रिपरेशन काय असतात, त्याचे स्टोरेज कंडिशन काय असते, त्यांचे युजेस काय असतात ते आपल्याला पाहिजे आहे. त्यामध्ये आपल्याला काय पाहिजे आहे? हिमॅटायटिस म्हणजे जे आपल्या ब्लड संदर्भात असते. त्यामध्ये आपल्याला फेरोसल्फेट, फेरोस फ्युरामेट, फेरिक अमोनियम सिट्रेट, फेरस अस्कॉर्बेट, कार्बोनेट आयन याचे आपल्याला फॉर्म्युलेशन काय असतात, मार्केट प्रिपरेशन काय असतात आणि स्टोरेज कंडिशन त्यांचे युजेस काय असतात ते पाहिजे. त्याच्यानंतर इथे आपल्या अँटॅसिडमध्ये काय ते ॲल्युमिनियम हायड्रॉक्सिजेड, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, मेगालॅडेट, सोडियम बायकार्बोनेट, कॅल्शियम कार्बोनेट. त्यानंतर काय पाहिजे आपल्याला? अँटीमायक्रोबियल एजंट. अँटीमायक्रोबियल एजंटमध्ये काय असते की सिल्वर नायट्रेट, आयोनिक सिल्वर,
क्लोरोहेक्झिडिन ग्लायकोनेट, हायड्रोजन पेरॉक्साईड, बोरिक ॲसिड, ब्लिचिंग पावडर आणि पोटॅशियम परमॅंगनेट. त्यानंतर डेंटल प्रोडक्टमध्ये काय येते की कॅल्शियम कार्बोनेट, सोडियम फ्लोराईड, डेंच्युर क्लीनर, डेंच्युर अधेसिव्ह आणि माउथवॉशेस. मेडिसिनल युजेस काय असते त्यामध्ये आपल्याला सगळ्या प्रकारचे मेडिसिनल गॅस कोणते असतात CO2, NO2 आणि O2. त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड आणि ऑक्सिजन. त्यामध्ये आपल्याला नंतरचा एक सोपा चॅप्टर म्हणजे कोणता आहे तो आपल्याला 4थ्या नंबरचा, ते की आपल्याला 2 घंट्यामध्ये कंप्लीट करायचं आहे. त्यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे की ऑर्गॅनिक केमिस्ट्री, फार्मास्युटिकल केमिस्ट्रीमध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि फिजिकल केमिस्ट्री असे 3 पार्ट पडतात. त्यामध्ये आपल्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय असते, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपल्याला की अल्केन, अल्कीन आणि अल्काइन म्हणजे सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड काय असतो आपल्याला ते बघायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला नॉमनक्लेचर, त्याचे नाव कशी देत जातं, IPC नेम आपण त्याला म्हणतो. त्यानंतर आपल्याला हेट्रोसायक्लिक कंपाऊंडची रिंग असते, ती रिंग आपल्याला फक्त या सिलेबसमध्ये तिसऱ्या लिंकपर्यंत आहे, तीन रिंगपर्यंत आपल्याला शिकायचं आहे. त्यानंतर येते आपल्या चॅप्टर नंबर 5, मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ फार्मास्युटिकल केमिस्ट्री असं आपण म्हणू शकतो. त्यामध्ये आपल्याला सर्व ड्रग्स शिकायचे आहेत. त्यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, ड्रग ॲक्टिंग ऑन सेंट्रल नर्वस सिस्टीम, म्हणजे आपले कोणते ड्रग ॲक्टिंग होतात आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये ते आपल्याला पाहिजे आहेत. त्यामध्ये आपल्याला अनेस्थेसिसमध्ये आपल्याला थायोपेंटाल सोडियम, केटामाइन हायड्रॉक्साईड आणि प्रोपेफॉल. त्याच्यानंतर सिडेटिव्ह आणि हिप्नॉटिक्समध्ये काय असते, त्याच्यामध्ये डायजेपम, ॲप्रोझेपन, नायट्रोझेपन आणि फेनोबार्बिटल. अँटीसायकोटिक्स म्हणजे प्रोमाक्झाईन हायड्रोक्लोराईड, हॅलोपेरिडोल आणि रेसिप्रोडिन सल्फ्युरिक आणि लॅसोड. अँटी कन्व्हर्जंटमध्ये फिनॉन्टोनिन, कार्बाझेपिन, वाल्पोरिक ॲसिड आणि गाबापेंटिन. त्यानंतर अँटीडिस्प्रेसनमध्ये इम्प्राइन हायड्रोक्लोराईड, अँटीपॅरेटिन हायड्रोक्लोराईड, फ्लुकोझेंटिन इत्यादी ड्रग प्रकार आहेत. या स्लाईडमध्ये आपण ज्या ड्रगवर आपण स्टार मार्क बघतो ते मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ते ड्रग आपल्याला आधी करावे लागतात, त्यानंतर उरलेले बाकीचे आपण करतात. त्यानंतर चॅप्टर 6मध्ये काय टोटल 9 हारसाठी मध्ये आपल्याला कंप्लीट करायचं आहे. त्यामध्ये काय ड्रग ॲक्टिंग ऑन ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम, ते होतं ते दोन्ही नर्वस सिस्टीम आहे, ती होतं सेंट्रल नर्वस सिस्टीमसाठी, ही आहे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमसाठी. त्यामध्ये आपल्याला सिम्पॅटोमॅमेटिक्स एजंट, त्यामध्ये आपल्याला 2 टाईपचे असतात, डायरेक्ट इनडायरेक्ट ॲक्टिंग. तर आपल्याला डायरेक्ट ॲक्टिंगमध्ये नॉन इफिनेरिन, फिनाल्नेफ्रिन, डोपामाइन, त्यानंतर नाफाझोइन. इनडायरेक्टमध्ये आपल्याला काय होतं, सुडोसेमेड्रिन, मेकॅनिझम, एपिड्रिन. त्यानंतर अल्ट्रोजेनिक अँटागॉनिस्ट, अल्फा अल्ट्रोजेनिक ब्लॉकर, टोलाझाइन. त्यानंतर आपल्याला क्लोरिनिक ड्रग रिलेटेड ड्रग, त्यानंतर निओस्टिगिमेन, ॲसिटोकोलिन. त्यानंतर आपल्याला ॲट्रोसल्फेट क्लोरिनिक ब्लॉकिंग एजंट. त्यानंतर आपल्याला सिंथेटिक क्लोरिनिक ब्लॉकिंग एजंट. त्यामध्ये आपल्याला डायसायक्लोमाइन हायड्रोक्लोराईड. हे जे इथे ड्रग्स दिलेले आहेत हे जेवढे जास्त ड्रग होते विद्यार्थ्यांना त्याच्यामुळे थोडंसं केमिस्ट्रीचा विषय अवघड जाऊ शकतो, पण आपण सोप्या भाषेमध्ये कसा शिकवला जाऊ शकतो ते आपण विचार करून आपल्याला सोप्या भाषेमध्ये कसं तुम्हाला भेटू शकते ते आपण जाणून घेऊ. त्यामध्ये आपल्याला एवढंच बघायचं की ज्या ड्रग्सवर आपल्याला स्टार मार्क दिसलं ते पहिले आपल्याला ते ड्रग करायचं आहे, बाकीचे आपल्याला नंतर करायचे आहेत. त्यानंतर आहे ते चॅप्टर नंबर 7 जो की आपल्याला 5 तासात कंप्लीट करायचा आहे. त्यामध्ये आपल्याला काय ड्रग ॲक्टिंग ऑन कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम, म्हणजे आपल्या हृदयावर कोणत्या प्रकारचे कार्डिओ होते सिस्टीम, त्यामध्ये आपल्याला 3 सिस्टीम आपण डिस्क्राईब करू शकतो. त्यामध्ये आपला ॲरिथमिया आहे, कार्डियाक रिझम, अँटी हायपरटेन्शन म्हणजे हाय ब्लड लेवल. त्यानंतर अँटी एंजायनल म्हणजे आपल्याला त्यामध्ये आपल्याला काय पाहिजे, अँटी आर्कमिया म्हणजे आपल्याला क्लासिफिकेशन, त्या क्लासिफिकेशनमध्ये क्लोनिडिन सल्फेट, प्रोकिनामाइन हायड्रोक्लोराईड, फिनॉटोनिन सोडियम, लिडोकेन हायड्रोक्लोराईड इत्यादी पाहिजे आहेत. अँटी हायपरटेन्सिव्ह एजंटमध्ये प्रोपेनॉल, त्यानंतर कॅप्टोरिल, रामिप्रिन, हायड्राझिन हायड्रोक्लोराईड. आणि त्यानंतर अँटी एंजायनलमध्ये काय आयसोसॉर्बिटेट डायनायट्रेट इत्यादी ड्रग पाहिजे आहेत कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीममध्ये.
त्यानंतर चॅप्टर 8मध्ये छोटासा चॅप्टर आहे डायरोटिक्स, आपल्या किडनीच्या रिलेटेड. त्याच्यामध्ये आपल्याला फ्रुसेमाइड इत्यादी ड्रग, ॲसिटाझोलामाइड इत्यादी ड्रग प्यायचे आहेत आपल्याला. त्यानंतर येते चॅप्टर नंबर 9, हायपोग्लायसेमिक एजंट. हायपोग्लायसेमिक एजंट इंक्रीज्ड ग्लुकोज शुगर लेवल इन आवर बॉडी, इट्स कॉल्ड ॲज हायपोग्लायसेमिक एजंट. त्यामध्ये आपल्याला इन्शुलिन आणि इट्स प्रिपरेशन. त्यानंतर मेटफॉर्मिन काय असतो आणि गिलिपना हायपोग्लायसेमिक एजंट शुगर रिलेटेड कंटेंट आपण म्हणतो. त्यानंतर चॅप्टर नंबर 3मध्ये टोटल 3 त्यामध्ये आपण ॲनाल्जेसिक आणि अँटी इन्फ्लामेटरीला अफेक्ट करणारे कोणते ड्रग्स आहेत त्याच्यामध्ये आपण मॉर्फिन म्हणतो. नार्कोटिक ॲनालॉजी म्हणजे नॉन स्टेरॉइड अँटी इन्फ्लामेटरी NSAID. त्यामध्ये ॲस्पिरिन, डायक्लोफिनॅक, आयब्युप्रोफेन आणि पॅरासिटामॉल. आपला तर पॅरासिटामेफेनॅमिक ॲसिड, ॲक्लोफिनॅक इत्यादी ड्रग असतात. आपण हे कॉमनली आपल्या डेली लाईफमध्ये आपण यूज करतो. त्यानंतर चॅप्टर 11मध्ये काय शिकायचं आपल्याला की टोटल 8 घंट्यासाठी इन्फेक्टिव्ह एजंट म्हणजे कोणते असे काही आपल्याला आजार होतात ते की अँटी इन्फेक्टिव्ह होतात. त्यामध्ये आपल्याला पहिलं आहे अँटी फंगल एजंट, जे फंगलसाठी कॉज करणार आहे ते. त्यामध्ये आपल्याला अम्पोफेरिन बी, किटोकोनाझोल, इट्राकोनाझोल, फ्लुकोकोनाझोल, मायकोकोनाझोल इत्यादी आपल्याला ड्रग्स बघायचे. त्यानंतर युरिनरी ट्रॅकला कोणते अँटी इफेक्टिव्ह आपल्याला घेऊ शकतो. त्यामध्ये आपल्याला सिप्रोफ्लोक्झिन, ओफ्लोक्झिन इत्यादी ड्रग्स बघायचे आहेत. त्यानंतर आपल्याला त्यात अँटी ट्युबिक्युलर आपल्या TBसाठी कोणते ISINH आयसोनियाझाईड त्याचा लॉंग फॉर्म आहे. त्यानंतर इथाम्ब्युटाल, पॅरा अमायनोसॅलिसिलिक ॲसिड. त्यानंतर अँटीव्हायरल कोणते आपल्या व्हायरलसाठी ॲफेक्ट करणारे असायक्लोव्हिर आपल्याला म्हणतो त्याला आपण. अँटी मलेरियल कोणते आहेत कोरोलोक्ल्युनिंग, प्रिमाक्ल्युनिंग, क्ल्युनिंग सल्फेट आपण म्हणतो. सल्फोनामाइडला आपल्याला सल्फासिटामाइड, सल्फाॲसिटामाइड, डॅस्फॉन्डी इत्यादी ड्रग म्हणतो. इत्यादी आपण अँटी ट्युबिक्युलर, अँटीव्हायरल आणि अँटी मलेरियल सल्फोनामाइड आपण हा म्हणतो. त्यानंतर आपल्याला चॅप्टर 12मध्ये काय टोटल 8 घंट्यासाठी आपण म्हणतो अँटीबायोटिक म्हणजे काय. तर अँटीबायोटिक पेनिसिलिन G, ॲमॉक्सिसिलिन, स्ट्रेप्टोमायसिन. त्यानंतर मायक्रोलाइड अँटीबायोटिक कोणते आणि मिसलिनियसमध्ये कोरोफिनोकोलोन त्यांचे काय काय आहे आपल्याला ते सगळं बघायचं आहे. त्यानंतर चॅप्टर 13मध्ये काय पाहायचं आहे की अँटी निओप्लास्टिक एजंट, कॅन्सर रिलेटेड सेल्स पण म्हणू शकतो आपण. फ्लोरोयुरासिल, सायक्लोफॉस्फोनामाइड, सिस्प्लास्टिन. त्यानंतर इत्यादीच. आपला सिलेबस खूप जास्त प्रमाणात वास्ट आहे, त्यामुळे आपल्याला केमिस्ट्री शिकण्यासाठी जास्त कालावधी लागू शकतो. तरी विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता आपण सोप्या पद्धतीनं कसं ड्रग्सचे क्लासिफिकेशन करता येईल, कसे स्ट्रक्चर करता येईल ते आपण तयार करून सांगता येते. त्यानंतर आपल्याला एक इंट्रोडक्शन ऑफ फार्मास्युटिकल प्रॅक्टिकल एक्झामिनेशन कशा असतात आणि त्याच्या आपल्याला काय काय असू शकतात प्रॅक्टिकल ते बघायचं आहे. त्यामध्ये आपल्याला स्कोप काय असू शकतो की आपल्याला हँड ऑन एक्सपिरियन्स आपल्याला करायचा आहे. म्हणजे आपल्या स्वतःच्या हाताने आपल्याला केमिकल सबस्टन्सेस यूज करायचे आहेत ते की आपल्याला ड्रग्स आणि फार्मास्युटिकलमध्ये यूज होतात. त्यानंतर क्वालिटी कंट्रोल टेस्ट करायचे आहेत, इम्प्युरिटी टेस्टिंग करायचे आहेत आणि प्युरिटी आणि सिस्टमॅटिक क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस ड्रग्सच्या यूज करायच्या. त्यानंतर ड्रग अँड फार्मास्युटिकल कोर्स ऑब्जेक्टिव्ह. धिस कोर्स विल प्रोव्हाइड म्हणजे हे कोर्स आपल्याला प्रोव्हाइड करायचं हँड ऑन एक्सपिरियन्स ऑन फॉलो अँड ॲक्सेप्ट म्हणजे खालच्यानुसार. त्यामध्ये आपल्याला लिमिट टेस्ट शिकायचे आहे. लिमिट टेस्टमध्ये केमिकल सबस्टन्सेस ॲरपस मोनोग्राफ त्यांच्या मोनोग्राफनुसार आपल्याला लिमिट टेस्ट शिकायचे आहे. त्यानंतर व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिस कसं करतात. त्यानंतर आपल्याला प्रिपरेटरी केमिस्ट्री अँड देअर ॲनालिसिस काय असते बघायचं आहे. सिस्टमॅटिक क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस फॉर आयडेंटिफिकेशन ऑफ केमिकल ड्रग म्हणजे सिस्टमॅटिक कोणत्या क्वांटिटी ॲनालिसिस असतात आयडेंटिफिकेशनसाठी ते आपल्याला पाहिजे आहे. त्यानंतर आपल्याला कोर्स आउटकम म्हणजे हे कोर्स झाल्यानंतर आपल्याला काय आपण सक्सेसफुली कम्प्लिटेशन ऑफ दिस कोर्स आपल्याला लिमिट टेस्टची परफॉर्म करता येईल. स्टँडर्ड सोल्युशन आपल्याला प्रिन्सिपल त्याचे व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिसमध्ये तयार करता येईल. त्यानंतर टेस्ट ऑफ प्युरिटी करता येईल. त्यानंतर सिंथेसाइज करता येईल. परफॉर्म क्वालिटेटिव्ह टेस्ट, सिस्टमॅटिक आयडेंटिफाय अननोन केमिकल सबस्टन्सेस. लिमिट टेस्ट आपल्याला काय काय शिकायचं आहे. लिमिट टेस्टमध्ये क्लोराईड, सल्फेट, आयर्न, हेवी मेटल यांची लिमिट टेस्ट बघायची आहे. त्यानंतर आयडेंटिफिकेशन टेस्ट आपल्याला आयर्न कॅटॅनचे आज पर IP म्हणजे इंडियन फार्माकोपियामध्ये जी दिलेली आहे त्या ती बघायची आहे. त्यानंतर फंडामेंटल व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिसमध्ये आपल्याला कोणते व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिस करायचे त्याचे सोल्युशन आहे. स्टँडर्डायझेशन, सोडियम हायड्रॉक्साईड, अल्युमिनियम सल्फेट, पोटॅशियम परमॅग्नेट काय आहे बघायचं आहे. ॲसिड ऑफ फॉलोइंग कंपाऊंड
असे कोणते कोणते बघायचे आहेत आपल्याला. फेरस सल्फेट रेडॉक्स टाल्ट्रेशननं बघायचं आहे. कॅल्शियम ग्लायकोनेट आपल्याला कॉम्प्लेक्सोमेट्रीमध्ये बघायचं आहे. सोडियम क्लोराईड आपल्याला व्हॅल्यूर मेथडनुसार आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर ऑस्कॉर्बिक ॲसिड, मेट्रोनियाडायझोल, नॉन ॲक्वस टाल्ट्रेशन, त्यानंतर आयब्युप्रोपेन, अल्किलोमेट्री, फंडामेंटल अँड प्रिपरेशन ऑर्गॅनिक मटेरियल, डिटर्मिनेशन ऑफ मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट. आपल्याला थायल्स ट्यूब यूज करून आपल्याला मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट फाइंड आउट करायचा आहे ड्रग्सचा. त्यानंतर आपल्याला प्रिपरेशन काय असतं ऑर्गॅनिक कंपाऊंडचं ते बघायचं आहे, ॲनिलिन, ॲस्पिरिन. त्यानंतर आपल्याला आयडेंटिफिकेशन ऑफ टेस्ट म्हणजे आयडेंटिफिकेशन टेस्ट करायची आहे, प्युरिटी. त्यामध्ये आपल्याला ॲस्पिरिन, कॅफिन, पॅरासिटामॉल, सल्फोनामाइड, सिस्टमॅटिक क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस ऑफ एक्सपेरिमेंट, 4 सबस्टन्सेस असतात ते आपल्याला बघायचे आहे. थँक्यू. तुम्हाला जर असेच व्हिडिओ पाहिजे असतील, आवडले असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब माझ्या चॅनलला करा. जसं करून आपण मराठी डी फार्मसीला समजून घेऊ. जसं करून आपल्याला वर्षभरात पूर्ण सिलेबस संपून आपल्याला जून महिन्यापर्यंत आपल्याला परीक्षाच्या आधी सगळं प्रिपरेशन तयार करायचं आहे. तरी सर्वांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.